नमस्कार. आज आपण विषय घेतला आहे लहान मुलांना मोबाईलचं जे ॲडिक्शन लागते त्याविषयी. सर्वात महत्त्वाचा विषय, मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात आणि ते अनुकरण करत असताना ही पालकांची जबाबदारी की आपण मुलांसमोर कसे वागतो तसेच लहान मुलं वागत असतात. आपल्या हातात जर मोबाईल आहे आणि आपण मुलाकडून अपेक्षा करतो, लहान मुलाकडून, की तू मोबाईल बघू नकोस, व्हिडिओ बघू नकोस, तो बघणारच आहे. कारण तुम्ही जर त्याच्यासमोर मोबाईल धरून बसलात तर तो मोबाईल बघणारच आहे. दुसरी गोष्ट, जेवण करत असताना आपण रात्री एकत्र जेवण करतो. पूर्वी काय असायचं, सगळेजण एकत्र जेवायला बसायचे, एकमेकाशी गप्पा मारायचे आणि जेवण खरंच जेवणच व्हायचं. आता लहान मुलं कार्टूनची सिरियल्स बघण्यासाठी टी व्ही लावतात, त्याच्याशिवाय जेवण करत नाही. मम्मी पप्पांचा मोबाईल घेतील, व्हिडिओ समोर ठेवतील तरच जेवण करतील, नाहीतर जेवण करणार नाही. आपला मुलगा उपाशी राहू नये म्हणून आई काय करते, मोबाईल समोर देऊन देते आणि खा बाबा. पण त्याचं पूर्ण लक्षही मोबाईलकडे असतं. तिथल्या स्क्रीनवर जे काही दिसतं आहे त्याच्यात त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं. तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्याचा फोकस फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर असतो. तो जे जेवण करतो आहे, जे खातो आहे, ते फक्त गिळतो आहे. जे चावून खाणं जे म्हणतात, ते आपल्या शरीरासाठी पोषक लाळ जी तयार होते खाताना, अन्न चावून खाल्ल्यावर, ती त्याच्या शरीरात तयार होत नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की याचे दुष्परिणाम आपल्याला काही दिवसांनी दिसायला लागतात. आज जरी मुलगा रडत असेल, आपण त्याला मोबाईल देतोय, तो फक्त तेवढ्यापुरता शांत होतो. हे समाधान आपल्याला आईला वगैरे वडिलांना असतं की मुलगा शांत झाला, चिडचिड करणार नाही. पण काही दिवसांनी बघा, तुम्ही त्याच्या हातातून मोबाईल जेव्हा तुम्ही हिसकावून घेतात तेव्हा तो चिडचिड करायला लागतो. कारण मानसिकदृष्ट्या तो खूप ॲडिक्टेड झाला असतो त्या गोष्टीसाठी. जसं एखाद्या मुलाला खेळ खेळायला आवडतं, एखाद्या मुलाला अभ्यास करायला आवडतं, सेम प्रोसेस मोबाईलचे ॲडिक्शन जे आहे ते सोडणं सोपं नाही, पण कठीण पण नाही. कठीण अशासाठी नाही की आपण जर प्रयत्न केले, आपण शिक्षकांकडून अपेक्षा करतो की आपल्या मुलाला शिक्षकांनी चांगले शिकवावं, मुलगा हुशार झाला पाहिजे, आपण त्याला चांगल्या शाळेत टाकतो. मुलगा शाळेत फक्त 5.5-6 तास असतो, बाकी 16 ते 18 तास तो आपल्या पॅरेंट्सच्या ताब्यात असतो. आपण त्याला क्वालिटी टाईम देणं गरजेचं आहे. आता क्वालिटी टाईम देणं गरजेचं आहे म्हणजे काय, त्याला आपण त्याच्याशी बोललं पाहिजे, त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. त्याला कुठले खेळ आवडत असतील तर त्याला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये आपण इम्प्रूव्ह केलं पाहिजे, ग्राउंडवर त्याला खेळायला घेऊन गेलं पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण करू तर तो त्याच्यात इन्व्हॉल्व होईल. आपण जर त्याला वातावरण तयार करून देणार नाही लहान मुलांना, तर तो मोबाईल धरून तासनतास मोबाईल धरून बसेल. आणि आज तुम्ही बातमी वाचली असेल, पिंपरी चिंचवडमध्ये एका लहान मुलाने मोबाईल गेमच्या आहारी जाऊन त्या गेममध्ये ज्या टास्क दिलेले असतात ती टास्क पूर्ण करण्यासाठी तो 10व्या मजल्यावर गेला आणि उडी मारून दिली आणि त्याच्यात तो एक्सपायर झाला. सांगायचा उद्देश असा आहे की बऱ्याच दिवसापासून त्याच्या पालकांनी ऑब्झर्वेशन केलं की मुलाच्या वागण्यात काहीतरी बदल झालेला आहे, आणि ते फक्त कारण मोबाईलच होतं आणि मोबाईलचे गेमच होतं हे तुम्हाला सांगतो. कारण मुलाने त्या पेजवर टास्क लिहून ठेवले होते त्या गेमच्या. तो किचनमध्ये जायचा, चाकू पकडायचा, एकटा बडबड करत राहायचा. हे काय करतो आपला मुलगा, याच्याकडे पालकांनी लक्ष दिले नाही वेळेवर. आणि जेव्हा वाईट घटना घडली तेव्हा त्यांना कळलं की आपण मुलाकडे खरंच लक्ष दिले नाही आणि मुलगा बंद खोलीत मोबाईल बघतोय, गेम खेळतोय, हे सिरियसनेस आपण घेत नाही. पण त्याचा खूप वाईट परिणाम असा झाला की त्या मुलाचा याच्यात जीव गेला. सांगायचा उद्देश एकच आहे सर्व पालकांना, समाज माध्यमं जे आहेत त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा. ज्ञान मिळवण्यासाठी आपण मोबाईलचा उपयोग करू शकतो, इंटरनेटचा उपयोग करू शकतो, पण त्याच्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्या आहारी आपला मुलगा जात नाही ना,
ही काळजी पालकांनी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पालक जर विचार करत असतील की काही नाही, आमच्या मुलाला काहीच होणार नाही, तर आपण स्वतःलाच खूपच गंभीररित्या फसवतो आहे असं मला वाटतं. आणि आपण जर तसं करत असू तर एक पालक म्हणून आपण सक्षम पालक ज्याला म्हणतो, हेल्दी पॅरेंटिंग ज्याला म्हणतो, ते आपण खरंच करू शकणार नाही. आणि पुढच्या पिढीला म्हणजे आपल्या मुलांनाच आपण चांगलं जर घडू शकत नसू तर आपल्या इतके दोषी आपणच असू. तर सर्वांना माझी नम्र विनंती आहे की मुलांचा स्क्रीन टाईम खरंच कमी करा. आणि तो स्क्रीन टाईम कमी करत असताना आपण मुलांना क्वालिटी टाईम कसा द्यायला पाहिजे, आपले त्यांच्याशी हेल्दी रिलेशन, हेल्दी संवाद कसे झाले पाहिजे याची काळजी घ्या. मोबाईलच्या ॲडिक्शनपासून मुलांना आपण नक्कीच दूर करूया आणि एक आरोग्यदायी पिढी निर्माण करूया. धन्यवाद.